Good morning, my dear students. Today we are going to discuss about Shakespeare's one of the greatest plays, Macbeth, and we are going to discuss about the summary of Act 1. In the midst of thunder and lightning, three witches plan their meeting with Macbeth. खूप विजेचा कडकडाट होत आहे, विजा चमकत आहेत आणि तीन चेटकिनी नियोजन करतात की आपण मॅकबेथसोबत मीटिंग करू, मॅकबेथला भेटू. वी कम टू नो दॅट अ बॅटल इज टेकिंग प्लेस. आपल्याला या ॲक्टमध्ये माहीत पडतं की एक युद्ध होत आहे. द विचेस डिसाईड टू मीट मॅकबेथ अपॉन अ हीथ आफ्टर द बॅटल. या तीन चेटकिनी काय करतात, ठरवतात की आपण एका गवताळ मैदानात मॅकबेथला भेटूया, ते युद्ध होऊ देऊया आणि मग मॅकबेथला भेटूया. In the next scene, we see Duncan, king of Scotland, with his sons and followers at their camp near the battleground. पुढच्या सीनमध्ये आपल्याला दिसतो डंकन, राजा, स्कॉटलंडचा राजा, त्याच्या मुलांसोबत, त्याच्या अनुयायासोबत एक शिबिर असतं आणि ते शिबिर युद्धभूमीजवळ असतं. मॅकडॉनल्ड, वन ऑफ द किंग्स नोबल्स, हॅज रिवोल्टेड अगेन्स्ट द लॅटर. मॅकडॉनल्ड हा एक सरदार आहे किंगचा, म्हणजे डंकनचा. त्यांनी त्याच्या विरुद्ध क्रांती केलेली आहे, त्याच्या विरुद्ध उभा राहिला आहे तो राजाच्या. डंकन्स आर्मी इज लेड बाय मॅकबेथ अँड बँको. डंकनचं सैन्य जे आहे त्याचं नेतृत्व कोण करत आहे, मॅकबेथ आणि बँको. नॉट ओनली डज मॅकबेथ सक्सेसफुली पुट डाऊन द रेबेलियन, ही ऑल्सो डिफीट्स द किंग ऑफ नॉर्वे, हू माउंटेड अ सरप्राईज अटॅक अगेन्स्ट स्कॉटलंड विथ द हेल्प ऑफ द ट्रेटरस थेन ऑफ कॉडोर. आता इथे मॅकबेथ फक्त ते रिबेलियन म्हणजे ती क्रांतीच चिरडून टाकत नाही, तो क्रांतीलाच नाही हरवत, म्हणजे मॅकडॉनल्डला नाही हरवत, तर तो नॉर्वेच्या राजालासुद्धा हरवतो. आणि नॉर्वेच्या राजाने काय केलं होतं, एक आश्चर्यचकित धक्का देणारा एक अटॅक केला होता स्कॉटलंडवर, स्कॉटलंड जिंकण्यासाठी. आणि कोणाची मदत घेतली होती त्यांनी, थेन ऑफ कॉडोर, म्हणजे कॉडोरचा जो सरदार होता त्याची मदत घेतली होती. डंकन ऑर्डर्स दॅट द रिबेल थेन ऑफ कॉडोर बी हंग अँड मॅकबेथ बी गिवन हिज टायटल. डंकन मग आज्ञा देतो की या जो क्रांतीचा नेता आहे, माझ्याविरुद्ध ज्यानं क्रांती केली आहे, माझी सत्ता हस्तगत करण्यासाठी, हा जो थेन ऑफ कॉडर आहे त्याला फाशी द्या आणि मॅकबेथला एक मोठी पदवी द्या, त्याने आपल्यासाठी खूप मोठं काम केलं आहे. आफ्टर द बॅटल, मॅकबेथ अँड बँको एन्काउंटर द विचेस. युद्ध झाल्यानंतर मॅकबेथ आणि बँको त्या चेटकिणींना भेटतात. हे दे हेल मॅकबेथ ॲज थेन ऑफ ग्लेमिस, थेन ऑफ कॉडोर अँड किंग हिअर आफ्टर. आणि त्या मग भविष्यवाणी करतात की मॅकबेथ, तू पहिले थेन ऑफ ग्लॅमिस होशील, म्हणजे ग्लॅमिसचा सरदार होशील, मग थेन ऑफ कॉडोर, मग कॉडोर तुझ्या अधिपत्याखाली, आणि त्यानंतर पुढे तू राजा म्हणून ओळखल्या जाशील, अशी त्यांनी भविष्यवाणी केली. बँको चॅलेंजेस द विचेस टू प्रेडिक्ट हिज फ्युचर. बँको आवाहन करतो त्या तिन्ही चेटकिनींना की माझं भविष्य सांगा. तुम्ही आता मॅकबेथचं तर सांगितलं आहे. द विचेस रिस्पॉन्ड बाय हेलिंग बँको ॲज द फादर ऑफ फ्युचर किंग्स अँड देन व्हॅनिश. आणि त्या चेटकिनी काय म्हणतात की बँको, तू जो भविष्यातले पुढचे राजे जे येणार आहेत त्या राजांचा तू बाप आहेस. आणि एवढं सांगून त्या अदृश्य होतात. मॅकबेथ पॉन्डर्स ओव्हर व्हॉट ही हॅज बीन टोल्ड. मॅकबेथ विचार करतो की त्याला काय सांगण्यात आलेलं आहे चेटकिणींद्वारे. ही नोज दॅट ही इज थेन ऑफ ग्लेमिस बिकॉज हिज फादर लेफ्ट हिम द टायटल. त्याला माहीत होतं की तो थेन ऑफ ग्लेमिस आहे कारण त्याच्या बाबांनी त्याच्यासाठी ही पदवी सोडली होती, म्हणजे वंशपरंपरागतरित्या बाबानंतर तोच होता ग्लेमिसचा थेन, म्हणजे सरदार. ॲट दिस पॉईंट रॉस अँड अँगस अराईव्ह विथ द न्यूज दॅट मॅकबेथ हॅज बीन गिवन द टायटल ऑफ थेन ऑफ कॉडोर. आणि त्या क्षणी रॉस आणि अँगस येतात अशी बातमी घेऊन की मॅकबेथ, तुला ही पदवी देण्यात आलेली, थेन ऑफ कॉडोर बनवण्यात आलेलं आहे तुला, तू कॉडोरचा आता सरदार झाला आहेस, कॉडोर तुझ्या अधिपत्याखाली आहे. मॅकबेथ टेक्स धिस ॲज अ साईन दॅट ही इज डेस्टिन टू बी किंग अँड म्युझेस ऑन द पॉसिबिलिटी ऑफ किलिंग डंकन इन ऑर्डर टू बी किंग. आता यात मॅकबेथमध्ये राक्षसी महत्त्वाकांक्षा जागृत होते. तो हे असं चिन्ह म्हणून घेतो की आता तर मी राजा होणारच आहे, कारण थेन ऑफ ग्लॅमिस म्हटलं होतं त्यांनी, चटकिनींनी थेन ऑफ कॉडोर म्हटलं होतं, थेन ऑफ कॉडोर झाला आहे. आता तो विचार करतो की मी आता राजा बनतो. कसा, तर डंकनला ठार मारतो आणि
राजा होतो. द सीन मूव्स टू द किंग्स पॅलेस ॲट फॉरेस्ट. फॉरेस्ट किल्ल्यात म्हणजे जो राजवाडा आहे फॉरेस्टमध्ये, तिथे आता हा सीन गेलेला आहे या प्लेचा. द रिबेल थेन ऑफ कॉडर हॅज बीन एक्झिक्युटेड. जो क्रांतिकारक नेता होता थेन ऑफ कॉडर, ज्याने राजाविरुद्ध क्रांती केली होती, त्याला फाशी देण्यात आलेली आहे. मॅकबेथ अँड बँको अराईव्ह ॲट द पॅलेस. मॅकबेथ आणि बँको येतात राजवाड्यात. द किंग शॉवर्स प्रेज ऑन बोथ ऑफ देम. राजा दोघांवरही स्तुतींचा वर्षाव करतो. ही देन प्रोक्लेम्स हिज ओल्डेस्ट सन मॅल्कम एअर टू थ्रोन. आणि मग तो घोषित करतो त्याचा सगळ्यात मोठा मुलगा मॅल्कमला की हा माझ्या सिंहासनाचा पुढचा वारस आहे. मॅकबेथ थिंक्स ऑफ मर्डर अगेन. मॅकबेथ आता परत खून करण्याचा विचार करतो. डंकन टेल्स मॅकबेथ दॅट ही विल विजिट हिम ॲट मॅकबेथ्स कॅसल इन इन्व्हर्नेस. इन्व्हर्नेस नावाचा एक परगणा आहे तिथे, तिथे एक किल्ला आहे. तर डंकन मॅकबेथला सांगतो की आपण आता तिथे भेटूया त्या किल्ल्यात इन्व्हर्नेसच्या. वी नेक्स्ट मीट लेडी मॅकबेथ. मग आपल्याला या नाटकात कोण भेटते? लेडी मॅकबेथ, मॅकबेथची पत्नी, हू इज रिडिंग अ लेटर फ्रॉम हर हजबंड विच टेल्स ऑफ द विचेसच प्रोफेसी. ती एक पत्र वाचत आहे. त्या पत्रात लिहून आहे, तिच्या नवऱ्याने पाठवलेलं पत्र आहे की चेटकिणींनी भविष्यवाणी केलेली आहे की मी राजा होणार. शी इज डिटर्मिन्ड दॅट ही विल बी किंग. आणि ती निश्चय करते की तो राजा होणारच. शी टू थिंक्स ऑफ मर्डर बट सस्पेक्ट्स दॅट मॅकबेथ नीड्स टू बी पुश टू कमिट द डीड. ती सुद्धा खुनाचा विचार करते, परंतु तिला शंका वाटते की आपण मॅकबेथला जर पुश केलं तर तो खरंच हे कृत्य करेल का, खरंच तो खून करेल का. अ मेसेंजर अराइव्ज विथ द न्यूज दॅट द किंग इज कमिंग टू स्टे द नाईट. एक दूत येतो आणि सांगतो की राजा आज तिथे रात्रभर मुक्काम करणार आहे. लेडी मॅकबेथ इन्व्होक्स द स्पिरिट्स ऑफ डार्कनेस अँड इव्हल टू डल हर कॉन्शियन्स अँड स्ट्रेंथन हर रिझॉल्व. ती काय करते मग की अंधाराचे जे आत्मे आहे, सैतानी आत्मे आहे, त्यांना आवाहन करते की तुम्ही या आणि माझी सत्सद विवेक बुद्धी मंद करून टाका. त्यामुळे काय होईल, माझा जो खून करण्याचा निश्चय आहे तो पक्का होईल. म्हणजे बघा तिचे निगेटिव्ह स्पिरिट्स इतके वाढले आहे की तिला इच्छा होत आहे की सैतानाने यावं आणि माझं कॉन्शियन्स म्हणजे माझी सत्सद विवेक बुद्धी नष्ट करावं आणि मी हा निर्णय अंमलात आणावा. कोणता? तर त्या मॅकबेथला पुश करायचा डंकनचा खून करण्यासाठी. म्हणजे डंकनचा खून झाला तर मॅकबेथ राजा होईल. मॅकबेथ एंटर्स अँड लेडी मॅकबेथ ॲडवाइसेस हर हजबंड टू लुक इनोसंट अँड फॉलो हर लीड. मॅकबेथ येतो, लेडी मॅकबेथ त्याला सांगते की तू बघ एकदम निष्पाप दिस आणि मी जसं म्हणते तसं कर, माझ्या मागोमाग कृती कर. किंग डंकन अराइव्ज ॲट मॅकबेथ्स कॅसल अँड इज ग्रीटेड बाय लेडी मॅकबेथ. किंग डंकन मॅकबेथच्या किल्ल्याजवळ येतो आणि तिथे त्याचं स्वागत करते लेडी मॅकबेथ. अ फीस्ट फॉलोज. खूप मोठी पार्टी होते. आता राजाच आला, मोठी मेजवानी होते. इन ऑनर ऑफ द किंग. राजाच्या सन्मानार्थ खूप मोठी मेजवानी होते. मॅकबेथ स्लिप्स आउट ऑफ द सेलिब्रेशन. मॅकबेथ हळूच त्या उत्सवातून गायब होतो. ही इज ट्रबल्ड बाय थॉट्स ऑफ मर्डर अँड ऑलमोस्ट टॉक्स हिमसेल्फ आउट ऑफ किलिंग द किंग. त्याला खूप त्रास होतो आहे की राजाचा खून करावा मी, आणि स्वतःशीच बोलतो की नाही बा आता मी खून नाही करणार, मला त्रास होतो आहे, मी असं वाईट कृत्य करणार नाही. हिज वाईफ कम्स लुकिंग फॉर हिम. त्याची बायको त्याला शोधत शोधत येते. अँड ही ट्राईज टू गिव्ह अ रिझन्स टू नॉट प्रोसीड एनी फर्दर विथ देअर प्लॅन्स. आणि तो प्रयत्न करतो, तिला कारणं देतो की आता पण हा प्लॅन पुढे प्रोसीड करू नाही, मला खून करायची इच्छा नाही. लेडी मॅकबेथ स्कॉर्नफुली डिसमिसेस हिज फिअर्स. ती तुच्छतेने त्याच्या भीतींना बडतर्फ करून लावते. हॅट, असे काहीच भीती बाळगायचं कारण नाही, तू एकदा राजा झाल्यावर तुला कोणीच काही करू शकणार नाही. अँड आर्ग्युमेंट्स. आणि तो जे काही आर्ग्युमेंट्स तिच्या पुढे ठेवतो ती सगळे डिस्कार्ड करते, ती रद्द करते. अँड परस्वेड्स हिम टू कमिट टू देअर प्लॅन. आणि त्याचं मन वळवते की चल आपण ही योजना अंमलात आणूया, राजाचा खून करूयाच. हिअर वी कम टू द एंड ऑफ ॲक्ट 1. This is about Macbeth's first act. Thank you very much.